मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवूया चमचमी चटपटीत आणि तर्रीदार पाव मिसळ पाव. तर मिसळ पाव बनवण्यासाठी साहित्य बघूया. आपण चिरून घेतलेले आहे 3 मोठे कांदे आणि 1 वाटी घेतला आहे खोबरे आणि 1 वाटी घेतला आहे एक टमाटर कापून घेतलेला आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेतला आहे. चला तर आपण बनवूया मिसळ पाव. गॅस ऑन करायची, त्याच्यावर ठेवायचा तावा गरम झाला की त्याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी खोबरं किसलेलं. त्याला थोडंसं पतरस राहायचं, थोडंसं लालसर होऊ द्यायचं. बघूया आपलं खोबरं इथे लालसर झालेलं आहे. याला आपण काढून घेऊया. चला तर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे चिरलेले कांदे टाकूया त्याच्यामध्ये. त्याला आपण थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे कांद्याला. बघूया आता हे कांदे लाल झालेले आहे. त्यामध्ये टाकूया आपण कापलेला 1 टमाटर. त्याला आपण छान असं परतून घेऊया. थोडंसं मऊ होऊ द्यायचं कांद्याला, टमाटरला. आणि याच्यामध्ये आपण आलं लसूण ठेवलेलं आहे ते टाकायचं. मित्रांनो, आपले कांदे टमाटर चांगले छान मिक्स झालेले आहे आणि भाजून पण झालेले आहे. चला तर आपण हे खोबरे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे थंड झालेलं कांदा टमाटर हे पण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर बघू शकता आपण हे छान बारीक करून घेतलेलं आहे. आपण एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 4 बुटले तेल टाकून ठेवलेलं आहे. चला आता गरम झालं काय बघायचं आहे तेल. आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे 3 कांदे चिरून घेतलेले आहे. हे आता याच्यामध्ये टाकायचं. तर याला छान लालसर होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपलं कांदे इथं लालसर झालेले आहे. तर याच्यामध्ये टाकूया मिक्सरमध्ये बारीक केलेला हा मसाला. त्याच्यामध्ये छान टाकून घेऊन घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं याला.
करून घ्यायचं आणि याला थोडंसं तेल सुटले फिरवत राहायचं. चला तर आपले मसाला छान भाजून झालेला आहे. याच्यामध्ये टाकूया आपण 2 चम्मच तिखट पावडर, पाव चम्मच हळद टाकूया आणि 1 चम्मच गरम मसाला टाकूया, 1 चम्मच धनिया पावडर टाकूया. छान ह्याला परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं याला. थोडंसं म्हणजे याच्यावर पकू द्यायचं याला. चला तर आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ. मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चला तर मंडळी, हे 1 वाटी मोठ आहे. काल मी सकाळी भिजत टाकलेले होते आणि रात्री काढून ठेवले. त्याला आता मोठ आलेली आहे आणि त्याला सकाळी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून त्याला उकळी आणलेला, 1 शिटी उकळी आणलेला आहे. चला तर आपण याला आता चला तर याच्यामध्ये आपण मोठ टाकून घेऊया. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर याला 15-20 मिनिटं थोडंसं उकळी येऊ द्यायची आहे. मित्रांनो, आपल्या इकडे मिसळ तयार झालेला आहे. छान तर मस्त सुगंध येत आहे याचा. त्याला तर याच्यामध्ये टाकते कोथिंबीर. याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि गॅस बंद करून घ्यायचा. थंड झालं का याला थोडीशी तरी दिसते. चला तर मंडळी, आता तुम्ही बघताय आपला मिसळपाव तयार झालेला आहे. छान प्रकारे प्लेटमध्ये सर्व केलेला आहे आणि हे पाव ह्याच्यामध्ये गरम करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया खारा. तर असं बघूया, याच्यामध्ये खारा टाकूया. तर बघा, झालेला आहे आपला मिसळ पाव तयार. तर मित्रांनो, आमची रेसिपी आवडली तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा.